Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, from last two lectures, we have discussed on topic number 4.1. The name of the topic is History of Novel. So in both lectures, we have discussed the definition of novel, term novella, then how the novel originate from, and also some novelist names in 18th centuries and 19th centuries. विद्यार्थिनींनो लास्ट टू लेक्चर्समध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात केली होती. त्या टॉपिकचं नाव होतं हिस्ट्री ऑफ नॉवेल. त्या दोन्ही पार्टमध्ये आपण पाहिलं, नॉवेलची डेफिनेशन पाहिली, नॉवेलचा उगम कसा झाला हे पाहिलं. त्यामध्ये सेकंड पार्टमध्ये आपण 18व्या आणि 19व्या शतकातले जे नॉवेलिस्ट होऊन गेले, ते फेमस नॉवेलिस्ट, त्यांनी लिहिलेले जे नॉवेल्स आहेत, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण लास्ट टू लेक्चर्समध्ये पाहिलेली होती. So, dear student, in today's lecture, we are going to discuss the further part of history of novel. आजच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेला जो पार्ट आहे हिस्ट्री ऑफ नॉवेलचा तो डिस्कस करणार आहोत. इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 20th सेंचुरी नॉवेल. ह्या लेक्चरमध्ये आपण 20व्या शतकातील जे नॉवेलिस्ट आहेत आणि त्या नॉवेल्स आहेत, त्यांनी लिहिलेले जे नॉवेल्स आहेत, ह्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. 20th century is marked by the modern topics and innovative style and techniques. Here, the 20th century we also called a modern era. ह्या 20व्या शतकालाच आपण एक मॉडर्न एरा म्हणून सुद्धा ओळखलं जातो. बिकॉज इन धिस एरा वी फाउंड दॅट द मॉडर्न टॉपिक्स आर इन्क्लुडिंग इन इंग्लिश नॉवेल्स अँड ऑल्सो देअर इज अ इनोव्हेटिव्ह स्टाईल ऑफ रायटिंग आर यूज इन अ 20th सेंचुरी नॉवेल्स. कारण ह्या 20व्या शतकामध्ये आपण जर पाहिलं तर नवीन नवीन आधुनिक टॉपिक्स जे आहेत, मॉडर्न टॉपिक्स आहेत, त्याचं इन्क्लुडिंग काय केलं होतं, इंग्लिश नॉवेलमध्ये केलेलं होतं. तसेच जी लिहिण्याची स्टाईल होती, जी इनोव्हेटिव्ह स्टाईल होती, ह्या 20व्या शतकामध्ये जरा थोडीशी इनोव्हेटिव्ह स्टाईल ऑफ रायटिंग दर सम नॉवेलिस्ट दे यूज इन देअर नॉवेल्स. काही नॉवेलिस्ट जे होते ते 20व्या शतकामध्ये ते लिखाणाची त्यांची शैली हे इनोव्हेटिव्ह स्टाईल होती. नवीन कल्पना, नवीन टॉपिक ह्याबद्दल जास्तीत जास्त ह्या 20व्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन it widened angles of the view by some novelists and they started to focus on political, social, psychological, and other modern issues in their novels. So, this is the modern era. So, the attitude of novelist it becomes change. हा मॉडर्न एरा असल्यामुळं, हा 20व्या शतक काय एक मॉडर्न एरा असल्यामुळं, हे मॉडर्न जग असल्यामुळं, मॉडर्न पिरियड असल्यामुळं द ॲटिट्यूड ऑफ नॉवेलिस्ट इट बिकम्स चेंज. नॉवेलिस्ट आपण जो लिहिण्याचा ॲटिट्यूड होता तो चेंज झालेला होता. दे थिंक वाईडली अँड देन दे फोकस ऑन सम पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड मॉडर्न इश्यूज व्हाईल दे रायटिंग देअर नॉवेल्स. म्हणजे हे मॉडर्न एरा असल्यामुळं जे नॉवेलिस्ट आहेत ते विचार त्यांचा काय झाला, खूप वाईड अँगलने ते विचार करायला सुरुवात केलं. त्यामध्ये त्यांनी अनेक टॉपिक्समध्ये त्यांनी फोकसिंग करायला सुरुवात केली. त्यामध्ये पॉलिटिकल इश्यूज असतील, सोशल असेल, सायकोलॉजिकल असेल, मॉडर्न इश्यूज असतील किंवा अशा वेगवेगळ्या मॉडर्न टॉपिकवरती त्यांनी त्यांचं लिखाण ह्या 20th सेंचुरीमध्ये केलेलं पाहायला मिळतं. Novelists started to use a new techniques of novel writing such as psychological novel, stream of conscious novel, builds Roman novels, fiction of science and technology and detective fictions. आपण जर इथं पाहिलं, it is a modern era. So that's why the novelist who started to use a new techniques of novels. हा मॉडर्न एरा असल्यामुळं, हा मॉडर्न आधुनिक जग असल्यामुळं हे जे नॉव्हेलिस्ट आहेत त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये नवीन टेक्निक्सचा वापर करायला सुरुवात केली. लाईक सायकोलॉजिकल नॉवेल. द फर्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल मीन्स विच आर रिलेटेड टू थॉट्स, मोटिव्स, इमोशन्स ऑफ द कॅरेक्टर्स. ह्या सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये शक्यतो कथेतील जे मेन कॅरेक्टर आहे त्याच्या रिलेटेड असणारे जे थॉट्स आहेत, त्याच्या मोटिव्स आहेत, त्याच्या इमोशन्स, भावना ह्याबद्दल लिखाण केलेलं जायचं, त्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल नॉवेल. हे सगळे टाईप्स ऑफ नॉवेल आपण पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. देन सेकंड टाइप्स ऑफ नॉवेल इज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस.
Here, stream of consciousness means deals with the continuous flow of thought that makes up a individual conscious experience. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियस म्हणजे काय? इट मीन्स द कंटिन्यू फ्लो ऑफ आयडियाज अँड फिलिंग्स दॅट कॉन्स्टिट्यूट इंडिव्हिज्युअल कॉन्शियस एक्सपिरियन्सेस. म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत ते कंटिन्युअस फ्लोईंग, त्याच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या घटना घडतात त्याचं कंटिन्युटी ठेवणं, त्यालाच काय म्हणतो आपण? स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल. द नेक्स्ट type of novel is Bild's Roman novel. It concerned with it it concerned with the growth of the protagonist's mind, spirit and character from the childhood to adulthood. द बिल्ड्स रोमन नॉवेलमध्ये काय असतं, जे आपल्या नॉवेलमधलं जे प्रोटॉगनिस्ट कॅरेक्टर आहे, जे मेन कॅरेक्टर आहे, त्याच्या लहानपणापासून ते त्याच्या तरुण्य अवस्थेमध्ये जेवढं त्याचं कॅरेक्टर जे फ्लोईंग होत आहे नॉवेलमध्ये, त्या सगळ्या गोष्टींचं चर्चा करणे किंवा त्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित मांडणी करणे, त्याला आपण काय म्हणतो? बिल्ड्स रोमन नॉवेल. नेक्स्ट वन इज fiction of science and technology. So some novelists, they writing related to this some innovative topics, some scientific and technological topics through their novels. And last one is detective fictions. In this novel, in this type of novel, the some novelists, they using some mysterious stories through their detective novels, like Sherlock Holmes stories. शेरलॉक होमच्या जशा स्टोरीज असतात तशा डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये सुद्धा हे जे नॉवेलिस्ट आहेत 20व्या शतकातले, त्यांनी वेगवेगळ्या टेक्निक्स, नवीन टेक्निक्सचा वापर करून अशा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये, अशा वेगवेगळ्या टाईप्समध्ये त्यांनी नॉवेल्स लिहायला सुरुवात केली. म्हणजेच कोणत्या? सायकोलॉजिकल नॉवेल असेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल असेल, बिल्ड्स रोमन नॉवेल्स असेल, सायंटिफिक नॉवेल असेल किंवा डिटेक्टिव्ह नॉवेल्स असतील. अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ह्याच्या देर आर व्हेरियस themes and techniques they used in a 20th century novel. त्या 20th century नॉवेलमध्ये अशा वेगवेगळ्या थीम किंवा टेक्निकच्या माध्यमातून त्यांनी लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हिअर it gives rise to emigrant author. Here the immigrant author means a person who comes to live permanently in a foreign country. म्हणजे इमिग्रंट ऑथर म्हणजे काय? जे स्थलांतरित जे लेखक आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला असतो त्या ठिकाणापासून ते स्थलांतर करतात, फॉरेन कंट्रीमध्ये परमनंटली ते वास्तव्य करतात, त्याला काय म्हणतो आपण? एमिग्रंट ऑथर. सो सम ऑफ द इमिग्रंट ऑथर, दे आर रायटिंग इन अ 20th सेंचुरी. अशा पद्धतीने 20th सेंचुरीमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं की लिखाण त्यांचं पाहायला मिळतं. हिअर आर सम 20th सेंचुरी नॉवेल्स नेम. फर्स्ट, एडवर्ड मॉर्गन फॉस्टर, the English novelist and short story writer and essayist. Here, the first 20th century novelist name is E.M. Foster, who is a very famous English novelist as well as also short story writer and essayist. His famous novel name, A Passage to India, and second one is Howard's End. Okay, so these are the novels written by E.M. Foster in a 20th century. So next one is James Joyce, who is belong from Irish novelist, and his famous novel Ulysses is a very famous novel in a 20th century. And Ulysses is a modernist novel by Irish writer written by James Joyce. It is a landmark work known for its stream of conscious technique. ही जी युलिसिस नावाची जी नॉवेल आहे जेम्स जॉईस यांनी लिहिलेली, ही एक एक्झाम्पल आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियस टेक्निकच्या जे नॉवेलचा प्रकार आहे त्याचं एक एक्झाम्पल इथं आपल्याला पाहायला मिळतं. सो द नेक्स्ट वन इज अनदर नेम ऑफ द novelist in the 20th century is Joseph Conrad, who is belong from Polish British writer. His famous novels like Lord Jim, Heart of Darkness. So these are the very famous novels in a 20th century written by Joseph Conrad. The next one is Henry James. Henry James, who is belong from American author, and his famous novels like The Portrait of a Lady and The Ambassador. So these novels are very famous in 20th century.
अशा पद्धतीच्या 20व्या शतकातल्या हे जे रायटर्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या फेमस नॉवेल्स आपण इथं पाहत आहोत. नेक्स्ट वन इज एरिक आर्थर ब्लेअर, हु हिज पेन नेम इज जॉर्ज ऑरवेल. त्याला जॉर्ज ऑरवेल या नावाने सुद्धा त्यांना जास्तीत जास्त ओळखलं जातं. हु वॉज अन इंग्लिश नॉवलिस्ट अँड क्रिटिक. एक क्रिटिक म्हणून त्यांना जास्तीत जास्त त्यांची ओळख आहे. हिज फेमस नॉवेल ॲनिमल फार्म इज अन ॲलिगरिकल नॉवेला बाय जॉर्ज ऑरवेल. आता ॲलिगरिकल म्हणजे काय? रूपकात्मक लिखाण. सो या ॲनिमल फार्ममधून आपल्याला मानवी प्रवृत्तीच्या संबंधित असणारे जे आहे हे तर आपल्याला पाहायला मिळतं. सो द नेक्स्ट वन इज हेनरी ग्राहम ग्रीन, who is a famous English novelist, and his famous novel The Power and the Glory, which was a very famous novel in the 20th century written by Henry Graham Greene. So the next one is David Harbour Lawrence, D.H. Lawrence, who is also a very famous English writer, and his famous novels Sons and Lovers, The Rainbow. So these are the very famous novels written by D.H. Lawrence. So the next one is Sir William Gerald Golding, who belonged from a British novelist, and his famous novel Lord of the Flies. So this is the famous novel written by William Gerald Golding. So the next one is Anthony Burgess, who is also a famous English writer, and his famous novel like a Clockwork Orange and The Doctor is Sick. So these are the very famous novels written by Anthony Burgess. The next one is इमिग्रंट ऑथर. इमिग्रंट ऑथर मगाशीच आपण डिस्कस केलं होतं. इमिग्रंट म्हणजे काय? जे स्थलांतरित जे रायटर आहेत, स्थलांतरित होऊन ब्रिटिश कंट्रीमध्ये राहायला गेलेले असतील अदर कंट्रीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? एमिग्रंट ऑथर. हिअर इज द फर्स्ट एमिग्रंट ऑथर नेम सलमान रश्दी, हु इज ब्रिटिश इंडियन नॉव्हेलिस्ट. हे ब्रिटिश इंडियन नॉव्हेलिस्ट आहेत. त्यांची फेमस नॉव्हेल कोणती आहे तर द मिडनाईट चिल्ड्रन्स, द satanic verses. So these are the very famous novels written by immigrant author Salman Rushdie. So the next one is V.S. Naipaul, who is also immigrant author, who was in a Trinidad and Tobago, born in a British writer. त्रिनिदादमध्ये राहणारे जे आहेत व्ही एस नायपॉल, त्यांचे जे फेमस नॉवेल आहेत द अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास, द सफरेज of Elvira. So these are the very famous novels written by immigrant author V.S. Naipaul. Here is another immigrant author named Sir Kazuo Ishiguro, who is belong from Japan, and his famous novel Never Let Me Go, and the second one is The Remains of the Day. So these are the very famous novels written by immigrant author Sir Kazuo Ishiguro. So dear student, in today's lecture, we have discussed some 20th century novelists and their novels, and how the novelists they use their different techniques, innovative techniques in a 20th century. अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये 20व्या शतकातील जे नॉव्हेलिस्ट आहेत आणि त्यांनी ज्या इनोव्हेटिव्ह टेक्निक्स वापरून नवीन मॉडर्निझम वापरून जे मॉडर्न एरा जो आपण त्याला म्हणतो 20व्या शतकाला, अशा पद्धतीचे टेक्निक्स वापरून त्यांनी ह्या 20व्या शतकामध्ये त्यांचं योगदान वेगवेगळ्या टॉपिकमध्ये, वेगवेगळ्या जॉनरमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यामध्ये काही पॉलिटिकल असेल, काही सोशल असेल, अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला त्यांचं लिखाण ह्या 20th सेंचुरीमध्ये पाहायला मिळतं. सो टुडे वी हॅव स्टॉप आवर टुडेज लेक्चर. ओके, थँक्यू.